नाशिकमधील भोंदू अशोक खरातला विमानांची सोय करून देणारे सरकारमधील ते बडे नेते कोण असा रोखठोक सवाल खासदार संजय राऊतांनी केलाय। खरातकडे 40 आमदार जात असल्याचा दावा खुद्द दीपक केसरकर यांनीच केला आणि त्यामुळे आता त्या 40 आमदारांची नावं जाहीर करण्याची मागणी ही राऊतांनी केली आहे। त्यावरती आता भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलंय। ते काय म्हणतायत पाहूयात। एकट्या चाकणकरच आहेत का? नाही, त्याच्यामध्ये राज्यातले आणि देशातले अनेक महत्त्वाचे नेते खरं म्हणजे आहेत। अनेक नेते स्वतः दीपक केसरकर म्हणतात, मीच का 40 आमदार तिथे जात होते? हे कोण सांगतंय? सत्ताधारी पक्षाचे एक आमदार सांगते की मलाच टार्गेट करू नका, तिथे 40 आमदार त्या खरात बाबाच्या पायाचं तीर्थ प्यायला जात होते। आता हे 40 आमदार कोण हे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं पाहिजे। तिथे जाणारे मंत्री कोण हे त्यांनी जाहीर केलं पाहिजे। रुपाली चाकणकरांचा राजीनामा झालेला आहे आणि खरात प्रकरणामध्ये कसून चौकशी करण्याचं काम राज्य सरकारकडनं केलं जाते। कुणालाही सोडलं जाणार नाही। राहिला प्रश्न खरातांचा वावर कुठे होता, तर जेव्हा महाविकास आघाडी सरकारनं शेतकऱ्यांचं पाणी काढून खरातच्या आश्रमाला दिलं, या भोंदूबाबाच्या आश्रमाला दिलं, तेव्हा खरातचा वावर मंत्रालयापर्यंत कुणी आणला होता? संजय राऊत, तुम्ही नाशिकचे संपर्क प्रमुख होता। तुमच्याच दबावापोटी खरातच्या आश्रमाला पाणी देण्यात आलं, ही माहिती आमच्याकडे आहे। आणि 40 आमदार खरातच्या आश्रमात जात होते, तर या 40 आमदारामध्ये मिलिंद नार्वेकर होती। मिलिंद नार्वेकर आणि भोंदूबाबा खरातचे फोटो आले। तुम्ही या 40 आमदारांमध्ये मिलिंद नार्वेकरांचं नाव घेतायत। मिलिंद नार्वेकरांवर उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत नेमकी कुठली कारवाई करणार आहेत हे एकदा स्पष्ट करा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।